नमस्कार, मी परमदास जाधव. तर आज आपण एक खूप महत्त्वाची आणि भविष्यासाठी उपयोगी बातमी जाणून घेणार आहोत. तर मुंबईमध्ये लवकरच असा प्लांट बसणार आहे, जो समुद्रातले जे थेट खारट पाणी आहे, ते पाणी पिण्यायोग्य बनवेल. होय, मित्रांनो, ही गोष्ट थोडी वेगळी आणि थोडी आश्चर्यकारक वाटू शकते, पण ही पूर्णपणे खरी आहे. तर मुंबईची जी मनोरी या भागात हा मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प BMC द्वारे बनवला जाणार आहे, म्हणजेच महानगरपालिका. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की समुद्राचं पाणी पिण्यायोग्य कसं बनवतात? तर ही प्रक्रिया डिलॅसिनेशन म्हणून ओळखली जाते. म्हणजेच पाण्यातील मीठ आणि घाण काढून ते स्वच्छ पाणी पिण्यायोग्य बनवणे. जे पाण्यातील जे घाण वगैरे असते ते किंवा मीठ हे असतं ते काढून आणि जे आपल्याला पिण्यायोग्य म्हणजे आपण पिऊ असं पाणी ते तयार करतात. या प्लॅटमध्ये सर्वप्रथम समुद्राचं पाणी मोठ्या प्रमाणात पाईपद्वारे हे टाकलं जाईल आणि त्यानंतर त्या पाण्यातील मोठा कचरा, वाळू आणि इतर घाण फिल्टर करून काढली जाईल. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची प्रक्रिया होते, जी रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणून ओळखली जाते. ही सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया. या प्रक्रियेमध्ये पाण्यावर खूप प्रेशर टाकला जातोय आणि त्यामुळे मीठ आणि इतर अशुद्धता हे आणि स्वच्छ पाणी तयार होते. अशुद्धता काढून टाकली जाते प्रेशर दिल्यामुळे. त्याच्यात जे आपले पिण्यायोग्य नाही ते त्याच्यातले क्षार वगैरे सगळं काढून टाकले जाते आणि नंतर आपल्याला पिण्यायोग्य स्वच्छ पाणी हे तयार केलं जातं. या फ्लॅटमध्ये मधून दररोज सुमारे 200 मिलियन लिटर्स म्हणजेच 200 MLD इतकं पाणी तयार होऊ शकतं. म्हणजेच लाखो लोकांना रोज पाणी पिण्याचं मिळू शकते. आता प्रश्न असा आहे की मुंबईला हा प्रकल्पाची गरज का आहे? तर मित्रांनो, मुंबईसारख्या मोठ्या शहरात पाण्याची मागणी खूप जास्त आहे. शहरातील लोकसंख्या सतत वाढत आहे आणि पाण्याचा जो वापरही वाढतोय. सध्या मुंबई प्रामुख्याने पावसावर आणि धरणावर अवलंबून आहे. पण जर पाऊस कमी झाला तर पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आणि म्हणूनच भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प तयार केला जातो. या प्रकल्पाचे काही मोठे फायदे आहेत. तर सर्वात मोठा फायदा म्हणजे वर्षभर पाण्याचा पुरवठा चालू राहील. दुष्काळाच्या काळातही लोकांना पाणी मिळू शकते. तसेच पावसावर अवलंबून राहण्याची गरज नाही. पण या प्रकल्पावर काही चिंता देखील आहेत. हा प्रकल्प आहे हा खूप महाग आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. तसेच समुद्रातील जी जीवसृष्टीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतोय, अशी काही लोकांची भीती आहे. तर या प्रकल्पाचा जो अंदाजे खर्च आहे तो 4,000 ते 5,000 कोटी रुपयाच्या दरम्यान असू शकतो. सध्या हा प्रकल्प नियोजनाच्या
टप्प्यात आहे आणि येत्या काही वर्षात याचे काम सुरू होईल. मित्रांनो, हा प्रकल्प यशस्वी झाला तर भविष्यात मुंबईसाठी मोठा दिलासा ठरू शकतोय. कारण पाणी ही आपली सर्वात मोठी गरज आहे आणि त्याचीच योग्य व्यवस्था करणे ही खूप महत्त्वाचे आहे. शेवटी एवढंच सांगतो की तज्ज्ञांचा योग्य वापर केला, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर आपण मोठ्या समस्या सोडवू शकतो. समुद्रात पाणी पिण्यायोग्य बनवणे ही त्याच्याच एक उत्तम उदाहरण आहे. तर धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.